उन्हाळा आला की काय होतं माहिती आहे, घरातल्या कोणाला ना कोणाला उलट्या जुलाब होतातच. कधी तुम्हाला, कधी लहान मुलांना, तर कधी घरातल्या मोठ्यांना. आणि आपण म्हणतो की काय झालं असेल, पण खरं कारण काय माहिती आहे, आपण रोज करत असलेल्या या छोट्या छोट्या चुका. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या 7 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्ही आणि तुमचं कुटुंब पूर्ण उन्हाळा सुरक्षित राहू शकता. उन्हाळ्यामध्ये तापमान हे खूप वाढतं आणि त्या उन्हाळ्यात उष्णतेमुळे बॅक्टेरिया आणि जर्म्स हे खूप लवकर वाढत असतात. म्हणून फूड पॉयझनिंग, उलट्या, जुलाब, ॲसिडिटी हे सगळं खूप कॉमन होतं. पण गुड न्यूज अशी आहे की थोडी जर का काळजी घेतली तर हे पूर्णपणे टाळता येऊ शकतं. तर यामध्ये आपण सर्वात मोठ्या चुका कोणत्या करतो? तर चूक नंबर 1, बाहेरचं पाणी आणि ज्यूस पिणे. रस्त्यावरचा ज्यूस किंवा पाणी थंड वाटतं, परंतु ते खरंच सेफ आहे का? त्या पाण्यात बॅक्टेरिया असू शकतात आणि तेच तुमच्या पोटात जाऊन प्रॉब्लेम्स करू शकतात. चूक नंबर 2, कापलेली बाहेरची फळं खाणे. आपण फ्रूट प्लेट म्हणून खूप फॅन्सी बाहेर गेलं की थंड अशी फ्रूट प्लेट खातो, पण ती किती वेळापासून उघडी आहेत, कोणत्या पाण्याने धुतली आहे, धुतलेली आहेत सुद्धा किंवा नाहीत, की तशीच उघडी ठेवलेली आहेत, त्याच्यावरती धूळ बसलेली आहे, हे पाहणे गरजेचे आहे. चूक नंबर 3, हात न धुता जेवणे. ही चूक खरं खूप कॉमन आहे. आपण मोबाईल वापरतो आणि थेट खायला बसतो, पण हातावरचे जर्म्स जे आहेत ते थेट आपल्या पोटात जातात. चूक नंबर 4, जास्त तिखट आणि तेलकट उन्हाळ्यात खाणे. उन्हाळ्यात बॉडी आधीच जास्त गरम झालेली असते, हीट वाढलेली असते. त्यात स्पायसी आणि ऑइली फूड खाल्लं की पोट बिघडतं आणि हे त्रास सुरू होतात. शक्य तेवढं उन्हाळ्यात साधं फिक्कं जेवण केलेलं खूप बरं. चूक नंबर 5, पाणी कमी पिणे. डिहायड्रेशन झालं की बॉडी ही कमजोर होते आणि इन्फेक्शन हे चटकन वाढतात. आता काय करावे? तर सेफ पाणी प्या, म्हणजे नेहमी उकळलेलं किंवा घरचं फिल्टरचं पाणी प्या. बाहेर शक्यतो तेवढं अवॉइड करा. फ्रेश आणि घरचे अन्न खा. जास्त वेळ ठेवलेलं अन्न खाऊ नका. फ्रेश खाणे हेच खरं बेस्ट आहे. हात स्वच्छ ठेवा. सोपं आहे आणि पॉवरफुल पण आहे. हात धुण्याची सवय ही तुम्हाला 50% आजारांपासून वाचवते. पचायला हलके असे अन्न खा, जसे की ताक, भात, कढी. हे सगळं पोटाला आराम देतं, खाल्लंही जातं. ORS किंवा घरगुती उपाय जर थोडी कमजोरी वाटली तर, म्हणजे ORS किंवा साखर मिठाचं पाणी घ्या. हे शरीरातील बॅलन्स ठेवतं. परंतु लक्षात ठेवा, जर का सतत उलट्या जुलाब होत असतील, ताप येत असेल किंवा फारच कमजोरी येत असेल, तर घरी न बसता ताबडतोब डॉक्टरांकडे जा. कारण की याने जास्त डिहायड्रेशन होऊन तुम्हाला जास्त त्राससुद्धा होऊ शकतो. उन्हाळा एन्जॉय करायचा आहे, आजारी पडायचं नाही. या छोट्या छोट्या सवयी जर का आपण बदलल्या तर तुम्ही पूर्ण सीझन हेल्दी राहू शकता. घरातली लहान मुले डिहायड्रेट न होता चांगले एन्जॉय करू शकतात. हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीला नक्की शेअर करा, कारण ही छोटी माहिती प्रत्येक घरात पोहोचणे खूप गरजेचे आहे. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही उन्हाळ्यात काय काळजी घेत आहात.